65 लाखात बनलेली ही टाकी उद्घाटनाच्या फक्त 24 घंट्याच्या अंदर क्रॅक झाली। ही घटना यूपीच्या मोबा डिस्ट्रिक्टमधली। येथे जलजीवन मिश्रणमधून लोकांना साफ पाणी पिण्यासाठी बनलेली टाकी टेस्टिंग दरम्यानच लीक करायला लागली। असंच आपल्या भारतात अनेकदा होते। रस्ते वगैरे म्हणजेच कोणतेही सरकारी काम जरी असलं त्याचं सर्कल कसं चालत असते हे मी तुम्हाला समजावतो। भारताचा पूर्ण बिडिंग आणि ट्रेडिंग सिस्टम हा पूर्णपणे खराब झालेला आहे L1 सिस्टममुळे, म्हणजे लोअर मिडल सिस्टम। जो कमी पैशात काम करेल काम त्यालाच भेटेल। म्हणजेच याला असं समजू की एक म्हणतो मी 80 रुपयात टाकी बनवतो आणि दुसरा म्हणतो मी 50 रुपयात बनवतो, पण सरकार 50 रुपयेवाल्यालाच काम देणार। सरकारला माहीत असून सुद्धा की हा बरोबर त्याला सिमेंट आणि इटा सुद्धा नाही लावू शकत। आता आपण हे समजून घेऊ पिरामिड सिस्टममध्ये। उदाहरणार्थ सरकारने एक टेंडर काढलं 100 रुपयाचं। आता पेपरवर काम तो नाही घेणार जो ग्राउंड फ्लोअरवर काम करतो, पेपरवर काम तो घेणार जो एखादा MLAचा मुलगा असेल किंवा पॉलिटिक्समधला असेल। आता ज्याच्याकडे काम गेलं तो काय करणार, त्याचे 10-15% काढून तो काम ढकलेल सब कॉन्ट्रॅक्टर A कडे। आता सब कॉन्ट्रॅक्टर A त्याचा मुनाफा काढून काम ढकलेल सब कॉन्ट्रॅक्टर B कडे। आता आखरी जो ग्राउंडवर छोटा ठेकेदार काम करत असतो त्याच्या हातात येणार 100 मधून फक्त 40-50 रुपये। आता तुम्हीच सांगा 40-50 रुपयात तो लहान ठेकेदार सिमेंटमध्ये मातीने टाकल तर त्याची किडनी काढून टाकी बनवल का? हे फाईल जेथे जेथे मूव्ह होते तिथे तिथे फी लागते। MP MLA पासून IAS IPS पर्यंत सगळ्यांनाच मार्जिन राहते। आज तुम्हाला हे माहीत पडले असेल की सरकार आणि कॉन्ट्रॅक्टर हे तुम्हाला डायरेक्टली नाही कापत, हे तुम्हाला मल्टी लेवल पिरामिड स्कीममध्ये चिवत्या बनवत असते आणि आम जनता बनत पण आहे।